नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बरेच व्हिडिओ हे वयवाढी संदर्भात बनवलेले आहे. विशेषतः वयवाढ म्हणजे कोणाची हो? जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहात, ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या काळामध्ये भरत्या मारलेल्या आहे, परंतु कोणाचं 1 मार्काने, कोणाचं 2 मार्कांनी, तर कोणाचं समान गुण पडल्यामुळे त्या भरती प्रक्रियेमधून ते विद्यार्थी बाद झालेले आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी वयवाढ हे मिळाली पाहिजे. वयोमर्यादा त्यांना ही नवीन करून दिली पाहिजे. या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेले आहे. तर त्याच संदर्भात आज आपण पुन्हा एक दर्जेदार व्हिडिओ बनवू. बघा विद्यार्थी मित्रांनो, वयवाढ हे किंवा वयोमर्यादा हे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. बघा, इतर जर आपण घटक या ठिकाणी बघितले, उदाहरणार्थ तुमचं एक्सरसाइज डिपार्टमेंट असेल, उत्पादन शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, त्याच्यानंतर आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप थैमान घातलेलं आहे, ते म्हटलं म्हणजे तलाठी भरती. ती MPSC कडे गेली. आता MPSC तलाठी भरती घेणार आहे. तर तलाठी हे जे पद आहे, या पदाची सुद्धा जे वयोमर्यादा आहे, ही वयोमर्यादा खूप आहे. किती आहे? वयाच्या 43व्या वर्षापर्यंत कोण? जो विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतो, तो विद्यार्थी वयाच्या 43व्या वर्षापर्यंत, आणि जो विद्यार्थी खुल्या प्रवर्गामध्ये येतो, तो विद्यार्थी वयाच्या 38व्या वर्षापर्यंत ही भरती प्रक्रिया मारू शकतो किंवा ही परीक्षा देऊ शकतो. कोणत्या घटकाची? तलाठी या घटकाची. तसंच तुमचं एक्सरसाइज डिपार्टमेंट किंवा राज्य उत्पादन शुल्क डिपार्टमेंट याचं सुद्धा तसंच आहे. वयाच्या 38व्या वर्षापर्यंत, तसेच वयाच्या 40व्या वर्षापर्यंत, म्हणजेच ओपनवाल्यांना किती? 38 आणि कॅटेगरीवाल्यांना किती? 40. तर या वयापर्यंत तो उमेदवार ती भरती मारू शकतो किंवा ती भरती देऊ शकतो किंवा त्याची एक्झाम तो देऊ शकतो. मग या ठिकाणी जर आपण तुलना केली तर निश्चितच आपले पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांना वयोमर्यादा हे एवढी झालीच पाहिजे. मागच्या काळामध्ये, म्हणजे मागचा जास्त काळ सांगता नाही येणार, जवळचाच काळ म्हणू आपण, मागचा 1-1.5 महिना म्हणू आपण. तर या काळामध्ये मुंबई या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आंदोलनं केले. त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या की आम्हाला सुद्धा वयोमर्यादा ही मिळाली पाहिजे. तर वयोमर्यादाचा जो मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो, हा मार्ग सुरळीत झालेला आहे. लवकरात लवकर जे आपले पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहे, यांना वयोमर्यादेसंदर्भात खुश खबर हे मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार निश्चितच विद्यार्थ्यांना वयोमर्यादा हे राज्य उत्पादन शुल्क सारखी होण्याचे चान्सेस आहे 100%. बघा,
जे तुमचं राज्य उत्पादन शुल्क हे पद आहे, हे पद सुद्धा वर्दीधारक येतं. या पदाची जे तुमची ट्रेनिंग होत असते, हे ट्रेनिंग सुद्धा महाराष्ट्र पोलीस किंवा तुमचे इतर घटक असतील वर्दीधारक यांच्यासारखीच होत असते. त्यांचं जे बेसिक आहे, त्यांचे जे काही नियम आहे, ते नियम सुद्धा हे जवळजवळ सारखेच येत असतात. मग त्यांना जर तुम्ही एवढी वयोमर्यादा देत आहे, मग यांना का नाही? याच्यामध्ये बघा, नुकसान फक्त विद्यार्थ्यांचं आहे. या ठिकाणी आता वयोमर्यादा देणं हे कोणाच्या हातामध्ये असतं हो? सरकारच्या हातामध्ये असतं, शासनाच्या हातामध्ये असतं. मग या ठिकाणी मी असं म्हणेन की शासनाचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नुकसान होते आहे का? समजा वयोमर्यादा त्यांनी निश्चित करून दिली जास्तीत जास्त, तर या ठिकाणी शासनाचं नुकसान होते का? तर अजिबात नाही. या ठिकाणी शासनाचं किंवा सरकारचं नुकसान होणार नाही, तर या ठिकाणी फायदाच होणार आहे. कशाच्या दृष्टिकोनातून? आर्थिक दृष्टिकोनातून या ठिकाणी सरकारचा फायदा होणार आहे. जास्तीत जास्त त्या ठिकाणी फॉर्म येतील ना. काय? जास्तीत जास्त त्या ठिकाणी फॉर्म येतील, जास्तीत जास्त शासनाला त्या ठिकाणी चलन मिळणार आहे त्या फॉर्मच्या माध्यमातून. आता या ठिकाणी थोडा एक ड्रॉबॅक होऊ शकतो, जास्त नाही म्हणणार मी, थोडा ड्रॉबॅक तो म्हटलं म्हणजे असा की या ठिकाणी थोडी कॉम्पिटिशन वाढणार आहे. कॉम्पिटिशन म्हणजेच काय? फक्त पोलीस भरतीमध्येच कॉम्पिटिशन आहे का? फक्त या घटकामध्येच कॉम्पिटिशन आहे का? तर नाही. प्रत्येक घटकामध्ये, आताच्या काळात प्रत्येक घटकामध्ये कॉम्पिटिशन ही आहेच, स्पर्धा ही आहेच. आता कसं आहे, जो विद्यार्थी मेहनत करेल, जिद्दीने अभ्यास करेल, जिद्दीने ग्राउंड करेल, तो त्या ठिकाणी यशस्वी होईल. स्पर्धा तर ही राहणारच आहे. नवीन मुलं काय आणि जुने मुलं काय याच्यामध्ये स्पर्धा राहणारच आहे. तर वयवाढ हे निश्चितच मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही अभ्यास आणि तुमचं फिजिकल या सर्व गोष्टी चालू ठेवा, तर निश्चितच वयवाढ मिळणार आहे. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.